नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. मुंबई महामेट्रोमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 28,300 रुपये ते 2,20,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 40 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12/10/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेलमधील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यात अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी महाविद्यालय मेडिकल ऑफिसर मेडिकल कॉलेजसाठी या ठिकाणी आहे. 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत. MBBS किंवा समतुल्य डिग्री तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. डिप्लोमा किंवा MD पब्लिक हेल्थ किंवा PSM किंवा कम्युनिटी मेडिसिन किंवा CHA किंवा ट्युबरक्युलोसिस आणि चेस्ट डिझिजेस 1 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर देखील तुमचं असणं आवश्यक आहे. 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक म्हणजे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. बॅचलर डिग्री तुमची असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा झालेला असेल किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स झालेला असेल कॉम्प्युटर ऑपरेशन्स 2 महिन्यापर्यंतचा. त्यानंतर परमनंट टू व्हीलर लायसन्स तुमच्याकडे असेल. या ठिकाणी एबल टू ड्राईव्ह टू व्हीलर तुम्ही असणं आवश्यक आहे. तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष, NHM कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षाची शिथिलता या ठिकाणी वयामध्ये देण्यात येणार आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढे वॅकन्सी या ठिकाणी आहे TB हेल्थ व्हिजिटर या पदासाठी 2 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सायन्समध्ये किंवा या ठिकाणी इंटरमिजिएट झालेलं असेल म्हणजेच 10+2 तुमचं झालेलं असेल सायन्समध्ये आणि एक्सपिरियन्स तुमचा असेल वर्किंग ॲज अ MPW, LHP किंवा ANM किंवा हेल्थ वर्कर किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन किंवा काउन्सिलिंगमध्ये किंवा ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर तुम्ही असाल किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स कॉम्प्युटरचा तुमचं झालेलं असेल 2 महिन्यापर्यंतचा. तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 15,500 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. तर या ठिकाणी ही जी पदे आहेत सर्व पदे जी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी निघालेली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मुलाखत जी आहे तुमची 7/10/2024 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेदरम्यान नोंदवण्यात येणार आहे. अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी बाय हँड किंवा कुरिअरने या ठिकाणी करू शकतात. 28/9/2024 ते 14/10/2024 पर्यंत अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत. त्यासाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला मनपा मुख्यालय प्लॉट नंबर 1/15A किल्ले गावठाण जवळ GBD बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत बाय हँड किंवा कुरिअरने पाठवायचे आहेत. वय जे आहे तुमचं 14/10/2024 या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. अर्ज शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी म्हणजेच राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे. DDच्या माध्यमातून पेमेंट तुम्हाला काढायची आहे. इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी अम्ब्रेला सोसायटी या नावाने तुम्हाला DD जो आहे काढायचा आहे. अर्जासोबत आपल्याला काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहे त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचे फोटो, अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी अम्ब्रेला सोसायटी यांच्या नावांचं डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी आपण अर्जासोबत जोडायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर आपण एक वेळ संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.